मुंबई बॉम्ब ब्लास्ट ही भारताच्या महाराष्ट्राच्या तर अर्थातच हृदयावरची भळभळती जखम आहे। आणि बरं, एकदा जखमी नाही झाली मुंबई, अनेकदा जखमी झाली आणि अशाच प्रकारे ती जखमी झाली होती 2006 चे बॉम्ब ब्लास्ट, ज्याला 7/11 नावाने सुद्धा ओळखलं जातं। 200 पेक्षा जास्त माणसं यामध्ये मृत्युमुखी पडली आणि याच प्रकरणामध्ये 11 जणांना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं फिरवलेला आहे आणि हा वेगळा निर्णय दिलेला आहे। फिरवलेला याचा अर्थ आता त्याच्या विरोधात, कारण त्याच्या वरचा निर्णय असल्यामुळे उच्च न्यायालयाचा त्यांनी हा निर्णय दिलेला आहे। मात्र याच्यामुळे मुद्दा असा उपस्थित होतो की अशा प्रकारे जर का आरोपी निर्दोष मुक्त होत असतील तर मग नेमकं चुकलं कुठे, आणि हा यंत्रणांचा दोष मानावा का, अकार्यक्षमता किंवा चुकीच्या पद्धतीने तपास झाला का, असे अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत। कारण मग एवढ्या बॉम्ब ब्लास्टचा मागचा मास्टरमाइंड कोण, ऑपरेटिव्हज कोण, कोणी घडवून आणलं हे सगळं, आणि हाच आपला आजचा विषय 0 आवरचा संध्याकाळी 7:56 आणि हाच प्रश्न की अशा या प्रकरणामध्ये लागलेला निकाल पाहता आपल्या यंत्रणा अपयशी ठरल्यात का, आपला प्रश्न आपण सोशल मीडियावर लाईव्ह टाकलेला आहे। तुमच्या प्रतिसादाची म्हणजे मतांची अपेक्षा आहे। एबीपी माझाच्या फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स आणि यूट्यूबवरती हा प्रश्न तुम्ही पाहू शकता, मतदान करू शकता आणि पाहायला विसरू नका आजची चर्चा संध्याकाळी 7:56 0 आवर एबीपी माझावर।